विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 9वं लेक्चर आहे. 4 मार्काचे क्वेश्चन्स 4 किंवा 3 मार्काला जे प्रश्न विचारले जात आहेत ते मी घेणार आहे. आणि आजच्या लेक्चरची रिक्वायरमेंट काय सांगू तुम्हाला मी? बेसिक बेसिक ट्रिग्नोमेट्री 2 आलं पाहिजे. मला सांगा, हा फॉर्म्युला तुम्हाला येतोय का? साइन ए प्लस बी किंवा ए मायनस बी आणि कॉस ए प्लस बी किंवा ए मायनस बी हे तुम्हाला आलं पाहिजे. मग सांगा साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पण जर कॉस ए प्लस बी असेल तर कॉस ए कॉस बी. पण जर प्लस असेल तर तिकडे पुन्हा काय येतं? मायनस साइन येतं. हे लक्षात घ्या. मग हे 2 बेसिक फॉर्म्युले. दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक अभ्यास देतो बरं का. हा एक राइट अँगल ट्रायंगल आहे. ही साइड जर 3 असेल, ही साइड जर 5 असेल, तर ही साइड कशी काढणार? कशी काढणार सांगा? पायथागोरस थेरम. पण मी तुम्हाला सांगतो, हे मी काय लिहितोय बघा. 5, 12, 13, 7, 24, 25, 3, 4, 5 हे तर बेसिकच आहे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो असं आहे का बघा रे बघू 11, 11, 14, 41 मला इथे जरा डाउट यायला लागलाय. 9 असेल कदाचित असं मला वाटतंय. ट्रिप्लेट्स कमेंट करून सांगा हे ट्रिपलेट माझं करेक्ट आहे का रॉंग आहे ते. कमेंट नक्की करा. तिथं 9 का 11? कशाला वेळ घालवायचा आहे? त्याचा स्क्वेअर करा. या दोघांच्या स्क्वेअरचे ॲडिशन करून करू शकतोय आपण. ट्रिप्लेट्स आले पाहिजेत. ट्रिप्लेट्स आले पाहिजेत म्हणजे आपला वेळ वाचेल. दुसरी महत्वाची गोष्ट जर मला साइन ए दिलंय, बघा ह्याला मी ए म्हणतो, ह्याला बी म्हणतो, ह्याला मी सी म्हणतोय हां. आता समजा आपल्याला साइन ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. बघा साइन ए ची व्हॅल्यू 5/13 दिली समजा. मग ऑब्व्हियसली हे 5 असणार आहे, हे 13 असणार आहे. मग ऑब्व्हियसली हे किती असणार आहे? 12 ट्रिपलेट. मग साइन ए दिलाय त्याच्यावरून कॉस ए काढायचा आहे. मग मी कसं काढणार माहितीये का? 5 आणि 13 मी ट्रिपलेट आठवणार. 5, 12, 13 बरोबर आहे. त्यातलं 5 इथं असेल तर इथं 12 येणार. आलं का ॲडजस्टमेंट बरोबर? ट्रिपलेट वरून जमलं पाहिजे. थोडंसं फास्ट सांगतोय मी, पण न्यूमेरिकल घेऊया ना नेहमीप्रमाणे व्यवस्थित. मग पहिलं न्यूमेरिकल हे आहे, हे प्रूव्ह दॅटचं आहे बरं का, प्रूव्ह दॅट. मग सांगतो. ह्याला एक टाइप काय आहे बघा. पहिला न्यूमेरिकल बघून घ्या. 3, 5 ट्रिपलेट मग उरलेली साइड 4 असणार आहे. 12, 13 मग उरलेली साइड 5 असणार आहे. हे तर आपल्याला कळालं ट्रिपलेटमध्ये. मग एक काम करायचं, की पहिल्यांदा काय करायचं, की हे जे आहे ना साइन इन्व्हर्स 3/5 त्याला एक्स म्हणायचं. साइन इन्व्हर्स इकडे गेल्यावर साइन होईल. म्हणजे देअरफॉर मला साइन एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली? 3/5. मग फक्त देअरफॉर साइन परफेक्ट द्या आणि कॉस एक्स ची व्हॅल्यू डायरेक्ट लिहा ना 4/5. रिमेनिंग साइड अपॉन हायपोटेनियस. 3, 4, 5 मध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? 5. तीच हायपोटेनियस येणार आहे. साइन कॉस मिळालं. सिमिलरली इथं तो दुसरा जो आहे ना व्हॅल्यू कॉस इन्व्हर्स 12/13 ला तुम्ही y अझ्युम करा. मग देअरफॉर कॉस इन्व्हर्सचं कॉस होईल. कॉस y ची व्हॅल्यू जर 12/13 येणार, तर साइन y ची व्हॅल्यू काय येणार? हायपोटेनियस तर 13च राहील. आता रिमेनिंग साइड कुठली येणार आहे ते 5. ओके. लागणाऱ्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. पण प्रूव्ह दॅट मध्ये RHS मध्ये कोण आहे? साइन इन्व्हर्स आहे का? सांगतो. साइन इन्व्हर्स आहे ना, मग तुम्ही काय करायचं? इथं साइन लिहायचं. ही आणि ही व्हॅल्यू म्हणजेच कोण? एक्स प्लस वाय. बास. तुम्ही आता हा फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन एक्स प्लस वाय. फॉर्म्युला काय बघा? साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस एक्स इंटू साइन वाय. हे साइन तात्पुरतं इथंच राहू दे. ब्रॅकेट छोटी दिली तरी चालेल. चला साइन एक्स ची व्हॅल्यू बघून सांगा किती आहे? 3/5 इंटू कॉस वाय ची व्हॅल्यू किती आहे? 12/13 प्लस कॉस एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 4/5 इंटू साइन वाय ची व्हॅल्यू किती आहे? 5/13. ओके. नेक्स्ट स्टेप इथं लिहूया आता. मग मला मिळालं साइन एक्स प्लस वाय. इथं साइन इन्व्हर्स होतं म्हणून मी साइन घेतलं. इथं इन्व्हर्स असतं तर इथं मी कॉस लिहिलं असतं. हेही लक्षात घ्या. बरं. 12 3 जा 36/65 प्लस 5 4 जा 20/65. दोघांची ॲडिशन करा 56/65 ते तर पाहिजेतच आपल्याला. पण ही व्हॅल्यू कोणाची आहे? साइन एक्स प्लस वाय. मग देअरफॉर जर मला इकडं एक्स प्लस वाय पाहिजे असेल, तर हे साइन इकडं आल्यावर होणार आहे साइन इन्व्हर्स हे 56/65 आहेत. आता एक स्टेप तुम्ही करा. हे एक्स म्हणजे कोण?
हे ते इथं लिहा. वाय म्हणजे कोण? ही व्हॅल्यू ते इथं लिहा. बास ना, हेच तर तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. मी आता बाजूला सरकलोय. तुम्ही नुसतं स्क्रीनशॉट काढू नका. स्वतःहून सोडवा. का? नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार आहे. तुम्ही सोडवणार आहे नेक्स्ट प्रॉब्लेम. मी तुम्हाला सांगू का? याला अझ्युम करा एक्स, याला अझ्युम करा वाय. मग मला सांगा, मग cos x ची व्हॅल्यू ही 4/5 आली, तर sin x ची व्हॅल्यू 3/5 येणार. cos y ची व्हॅल्यू 12/13 जर आली, cos y तर sin y ची व्हॅल्यू 5/13. रिमेनिंग साइड पायथागोरस ते लक्षात घ्या ट्रिपलेट्स. मग प्रूव्ह करायचं आहे cos इन्व्हर्स. मग तुम्ही घेणार cos x प्लस y. पण cos x प्लसचा फॉर्म्युला cos x cos y पण मायनस येणार ना. इथं प्लस असेल तर. आणि पुढे येणार sin x sin y. आता सांगतो. जर सीईटीत हा प्रश्न होता आपण फास्ट सॉल्व्ह करू शकतोय. cos x ची व्हॅल्यू आहे 4/5. cos y ची व्हॅल्यू आहे 12/13. sin x ची व्हॅल्यू 3/5. sin y ची व्हॅल्यू 5/13. मग 12 4 जा किती? 48. 5 3 जा किती? 15. मायनस करा 33. आलं का बरोबर? हे कॉस तिकडे कॉस इन्व्हर्स होणार आणि तुम्हाला हा टाइप कळालाय लक्षात घ्या. कळाला टाइप हा? सिंपल आहे. एक्स अझ्युम करा, वाय अझ्युम करा. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके. एमसीक्यू आहे. पुस्तकातलीच एमसीक्यू आहे. मला सांगा याला जर मी एक्स मानलं, तर sin x ची व्हॅल्यू 4/5 येणार. साइन वरनं कॉसची व्हॅल्यू तुम्हाला जमायला लागले रिमेनिंग साइड अपॉन 5 येणार. ओके. याला जर मी y अझ्युम केलं, तर cos y ची व्हॅल्यू तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं का रे? व्हॅल्यू सुद्धा ते बदलत नाहीत रे. त्याच व्हॅल्यू देत आहेत रे. 5/13 येणार. हे कोण आहे? साइन इन्व्हर्स. काय आहे? साइन इन्व्हर्स म्हणजे मला काय केलं पाहिजे? म्हणजे साइन हे प्लस हे म्हणजेच कोण? एक्स प्लस वाय. मग काय फॉर्म्युला वापरणार? साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साइन वाय. म्हणजे साइन एक्स कॉस वाय याचा आणि याचा प्रॉडक्ट. तो किती येतोय? 48/65. आता प्लस साइन आहे. याचा आणि याचा प्रॉडक्ट 15/65. ओके. हे 50 आणि 63 येते रे. बहुतेक हे आन्सर येते ना बघा बघू. बरोबर आहे ना? म्हणजे हे साइन तिकडे साइन इन्व्हर्स होणार आणि साइन इन्व्हर्स इथे नंबर येणार. 63/65 म्हणजे तो तुमचा कंपेअर केला की अल्फा आहे. म्हणजे तुम्हाला ए व्हॅल्यू मिळाली. तर ऐका माझं हे लेक्चर 7च मिनिटाचं झालं लक्षात घ्या. एक टाइप मी कव्हर केलाय. पण माझं नेक्स्ट टार्गेट काय तुम्हाला मी सांगतो. हे असे फॉर्म्युला आहेत. आपण नेक्स्ट काय करूया? माझं ऐका. मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट लेक्चर्स आपण असे घेऊया लक्षात घ्या, की आपल्याकडं बघा मी काय म्हणतोय. 2021 ला ना एक क्वेशन पेपर अवेलेबल होता फक्त सप्टेंबर 2021 चा. पण 2022 ला 2 पेपर झाले. 2023 ला 2 झाले. गेल्या वर्षी या वर्षी सॉरी 2 झाले. म्हणजे 7 क्वेशन पेपर आणि 70 मार्काचे क्वेशन. आपण नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओज करताना हे 7 पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. कदाचित 2 किंवा 3 किंवा 4 व्हिडिओ लागतील, लागू देत. पण आपल्याला कळेल ना, की कुठल्या टाइपचे क्वेशन येतायत. म्हणजे नेक्स्ट लेक्चर पासून मी तुम्हाला सांगू का? हा tan इन्व्हर्स x प्लस tan इन्व्हर्स y चा फॉर्म्युला आहे. पहिला हे 3 फॉर्म्युले बघा ना, हे डेरिव्हेटिव्ह मध्ये पण लागतात आपल्याला. साइन इन्व्हर्स बघा मी तुम्हाला असं सांगतोय. साइन इन्व्हर्स 5x/12 प्लस कॉस इन्व्हर्स 5x/12च आहे. म्हणजे अँगल जर सेम असतील सॉरी ह्या व्हॅल्यू जर सेम असतील, तर त्याची ॲडिशन π/2 येते. π/2 आहे का? सेम साइन कॉस इन्व्हर्सला आहे, सेम टॅन कॉटला आहे, सेम कोसेक हे सगळं डेरिव्हेटिव्ह मध्ये पण तुम्हाला लागणार आहे. पण मोस्ट इम्पोर्टंट फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह मध्ये हा पण लागतो. टॅन इन्व्हर्स एक्स प्लस वाय हा फॉर्म्युला रिव्हर्स मध्ये असा करून सेपरेट करून आपण डेरिव्हेटिव्ह काढलंय. घेतलेत आपण प्रॉब्लेम लक्षात घ्या. त्याच्यामुळं हे जे फॉर्म्युले आहेत हे इम्पोर्टंट आहेत. मग नेक्स्ट लेक्चर ठरल्याप्रमाणे सांगतो लक्षात घ्या, की आपल्याला या केसमध्ये आपण नेक्स्ट टार्गेट आपला आहे, की 70 मार्काचे क्वेशन सॉल्व्ह करून घेऊया. मग तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे सगळे व्हिडिओ बघून घ्या एकदा रिवाइज करा. नेक्स्ट लेक्चर आपण पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायला घेऊया. ऑल द बेस्ट.